नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं कोकणातल्या अजून एका ब्लॉगमध्ये। तर आज मी आहे माझ्या आजोळी म्हणजे मामाच्या घरी। माझं जे आजोळ आहे तेच माझं सासर आहे, गावही एकच आहे आणि वाडी पण सेम आहे। त्यामुळे मी मामाकडेच दरवर्षी पालखीसाठी येते आणि आता प्रतीक्षा चालू आहे पालखीची। पालखी बाजूच्या घरात आलेली आहे, तर आता थोड्याच वेळात आपल्या घरी येईल। देवीची 7 पावलं इथे काढलेली आहेत, अशी 7 आहेत, 4 5 6 7। राणी तयार हो, राणी हिचे भरली की तू ये बघा। चार हात ओटी झाले ना, एक पाहुणी आली तिची ते तांदूळ घे ठेव तिथे। नंतर पालखी येऊन गेल्यानंतर थोड्या वेळाने मग आम्ही घरी जाण्यासाठी निघालो, म्हणजे ठाण्याला येण्यासाठी आम्ही निघालोय। घरोघरी गाड्या बघ ना, जे आता एकदम खाली हे इथं असं फिरत असणार बघा आरामात, काय जंगल असतं। हां मोबाईल एन्जॉय कर, फोटो काढ, व्हिडिओ कर। आवाज दे का?
ऑटोमॅटिक असते तर काही टाकायची गरज नसते ना, फक्त चालवाय वळवायचं ना स्टेअरिंग वळवायचं, जसं आपल्या आहेत ऍक्टिवा गिअर टाकायची गरज नाही, ब्रेक आणि वळ स्टेअरिंग बस. फायनली निघालो. गाव गाव मजा किती चार होती, आराम मिळाला. थांबावं लागेल का ट्रक येतोय. किती पाणी आहे ना इथे बाई. तर ती गेली. कोणाला देण्यासाठी. हा मी त्यांना तेच म्हटलं, बघितलं कोणाला गाडी देण्यासारखी नाहीये. आणि मग त्यांना काय सांगितलं, गावाला थांबलोय आम्ही, जरा काम आहे म्हणून. ती गाडी अशा लवकर होतच नाही. याची 6 महिने झाले ना हे लोक काल गाडी दिली. पुढचं बुलेट दिलं होतं. मध्येच इथे हॉटेल अनुसया लागलं, तिथे चहा पिण्यासाठी थांबलोय. कोकण रेल्वे चाललेली आहे, आपली कोकण रेल्वे. अरे हा रे मस्त, दोन्ही इकडून पण आली एक मालगाडी. मानगावच्या इथे हे गणेश फरसान मार्ट म्हणून आहे, तिथे खूप वेगवेगळ्या व्हरायटीचे फरसान आहेत. एकदा नक्की ट्राय करा, फ्रेश आणि थोडं रिझनेबल रेटमध्ये असतात. ते चीज बॉलचं एक पॅकेट घ्या ना. आणि फरसान काय घ्यायचं? त्यानंतर पुढे आल्यावर हे इथे जोशी वडापावमध्ये आम्ही चहा पिण्यासाठी पुन्हा थांबलो. थोडासा नाश्ता करायला भूक लागली होती सर्वांना, तर म्हटलं चला वडे खाऊया. तर तिथे खूप छान पाट्या लावल्यात, वाचायला इतकं मस्त वाटतं ना, खूप सुंदर लिहिलंय बघा पाटींवरती.